ऋषी होती, पण असं म्हणतात की मुंगी के पाव में घुंगरू बसताय, तो भी भगवान सुनताय. तुम्हाला ती मुंगी केवढी, तिचं पाय केवढा, तिथे घुंगरू, तिथे ती वाजते केवढं, आणि याचा कान केवढा असं आवाज ऐकायला ऋषी होते. साधू त्रिकाल संध्या करणारे ते गेले स्नानाला. रुक्मिणीचा म्हणजे एक वाटी खीर कर, फक्त एक वाटी, बिलकुल काहीच करायचं नाही. आता तिथं का गॅस पेटवायचा का चूल पेटवायची का काय करायचं, असा हात केला वाटी तयार. जगज्जनना परम आदिशक्ती रुक्मिणी माता होती. मग दुर्वा ऋषी आले, ती वाटी खीर पिली. आईचा संतानाला सांगायचा. ती वाटीभर खीर पेल्याबरोबर दुर्वा ऋषी म्हणजे दाखव किचन रूम. आई साहेब म्हणले जा पा, काहीच नाही. ते म्हणजे तुमचा स्वयंपाक नाही, आम्ही नंतर जेऊ, तुमचं उरका. दुर्वा ऋषी आपले जेवून ती एक वाटी खीर पिली, थोडं पाणी पिले, झोपून राहिले. भगवान कृष्ण परमात्मा ब्रह्ममुहूर्तावर 3:30 उठले आणि उठवलं रुक्मिणी सगळं उठ म्हणे उठ. काय आपल्या द्वारका नगरीला जेवढे काही कड्या लागतात, कड्या मोठ्या द्या खिरीच्या, इकडे कड्याच म्हणतात ना, कड्या अशा 12 कड्या खीर कर. रुक्मिणी साहेब म्हणजे काय साऱ्या राज्यातले लोक, साऱ्या राज्यातले नाही, मग दुर्वा ऋषीला तेवढे लागणार. 12 कड्या खीर, त्याचा अर्थ तेवढा होता. आता जगज्जननी होती, 12 कड्या खीर तयार झाली. हे गेले स्नानाला आले, दाखव खीर कुठे आहे, पाहिली. 11 कड्या खीर पेले. पेल्यानंतर 12व्या कडेला सांगितलं म्हणजे कृष्ण रथ आण. रथ आणला, रथ, आणि त्या रथात ती कढई ठेवायला लावली खिरीची. सांगितलं आता त्यांनी दिला आदेश, घोडे अजिबात नाही, सैन्य तुझा 18 अक्षर सैन्य पाहिजे नाही. मग एकीकडून तो आणि एकीकडून रुक्मिणीला कर. तपश्चर्या, तपाचं बळ, साधूची भक्ती. मग एकीकडून रुक्मिणी आई साहेब व्रताला, एकीकडून भगवान कृष्ण परमात्मा, आणि रथ द्वारकीच्या चौकात. किती सैन्य होतं, 18 अक्षरी सैन्य. हिंमत नाही झाली कोणाची. याला म्हणतात साधूची शक्ती, भक्ती, युक्ती. आपला सदा सरपंच जरी आला नगरसेवक तरी ती तपन तिकडे आता जायचं नाही, मला पळतच सुट्टी, भाऊ आले भाऊ आले भाऊ आले. भर चौकात ते रथ थांबायला लावला. असा खिरीचा हात घेतला, असं बोट पुरवली. रुक्मिणी साहेबांना जवळ बोलावलं, जम्मा कोणी दुर्वा ऋषीनी, आणि भगवान कृष्णाकडे पाहिलं. राग येतो का, तिथं चतुरात शिरोमणी कृष्ण चरित्र अति विचित्र. भगवान कृष्ण घालात असले म्हणजे लग्न झालं तेपासून प्रयोग चालू होता, पण हिंमत काय झाली मारण्याची. गुरुवर्य तुम्ही केलं ते बरं झालं. रुक्मिणी आई साहेबाला राग नाही आला, माझ्या बापानेच मारली. काय केलं पाहिजे, कृष्ण झालं, अंगावरचे कपडे काढ आणि ही खीर घे अंगावर होतो. अंगावरचे भर चौकात, द्वारकेचा राजा आहे, भर चौकात कपडे काढले आणि खीर अंगाला लावली. आणि देवानं तळ पायाला खीर लावली नाही. दुर्वा ऋषीचे गदगद झाले आणि सांगितलं, कृष्णा तू आजपर्यंत आमच्या भक्तीच्या परीक्षा पाहिल्या, किती परीक्षा पाहिल्या, खूप कठोर परीक्षा तू पाहिल्या. मी आज ठरवलं, पण तू ज्यावेळेस परीक्षा पाहिल्या त्यावेळेस तू ज्या आम्हाला आनंद देतो, प्रसन्न हो, आज मी तुला वरदान देतो, जा तुझा पंचमहाभूताचा देह माझ्या खिरीच्या प्रसादानं वज्रदेही झाला. पुढं आता कौरव पांडवाचं युद्ध होईल आणि त्या युद्धात पुढं दुर्योधन, कर्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य एकाएकाच्या बाणात पृथ्वीचे हजारो तुकडे होतील. एवढे सामर्थ्यवान लोक राहतील आणि तू अर्जुनाचा साथीला असेल तर तुझ्या अंगावरती जे शस्त्रास्त्र आहेत ते फुलासारखे पडतील. हा माझ्या खिरीच्या प्रसादात तुला आशीर्वाद. याला म्हणतात साधूचा महिमा, ऐसा संताचा झाली बोलायाची सीमा. हा एवढा संताचा महिमा आहे. आणि तो संताचा महिमा नामस्मरणामुळे असतो. आणि संत कोणाचंही भजन करत नाही, संत ज्याचं भजन करतात त्याचं आपण मोठ्या प्रेमाने भजन करू.
संकट श्री सद्गुरु महाराज श्री गुरु अप्पामौली महाराज बोले भाई सर्व सर्व की जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल जगद्गुरु तुकोबारे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा खूप आहे.